नमस्कार भाविकांनो. आजच्या या अत्यंत विशेष आणि सखोल आध्यात्मिक प्रवासात मी तुमचे मनपूर्वक स्वागत करतो. आपण सर्वजण कधी ना कधी महादेवांच्या मंदिरात जातो, शिवलिंगावर जल अर्पण करतो, बेलाचे पान वाहतो आणि दर्शन घेऊन गाभाऱ्यातून बाहेर येताना तिथेच विराजमान असलेल्या नंदीच्या कानात आपली एखादी अत्यंत जवळची गुप्त इच्छा सांगतो. अनेक वर्षांपासून पिढ्यानपिढ्या आपण ही कृती करत आलो आहोत. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का, की साक्षात त्रैलोक्यनाथाला, त्या देवांच्या देवाला थेट आपली इच्छा सांगण्याऐवजी आपण ती नंदीच्या कानात का सांगतो? अशी कोणती वैश्विक ऊर्जा किंवा असे कोणते सखोल शास्त्र यामागे दडलेले आहे, ज्यामुळे नंदीच्या कानात सांगितलेली गोष्ट थेट कैलासापर्यंत, महादेवांच्या चरणापर्यंत पोहोचते? आज आपण कोणत्याही ऐकीव गोष्टींवर किंवा वरवरच्या समजुतींवर बोलणार नाही. आज आपण या अत्यंत गूढ आणि रहस्यमय परंपरेमागे दडलेले वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि आपल्या सनातन धर्माचे प्रगल्भ विज्ञान समजून घेणार आहोत. नंदीच्या कानात इच्छा सांगण्याची योग्य पद्धत कोणती? कोणत्या कानात इच्छा सांगावी? त्यावेळी आपले हात कसे असावेत? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणती एक मोठी चूक आपण अजाणतेपणे करतो, ज्यामुळे आपली प्रार्थना महादेवांपर्यंत पोहोचतच नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या या माहितीतून मिळतील. त्यामुळे तुमचे संपूर्ण लक्ष आता इथेच केंद्रित करा. नंदी केवळ एक वाहन की एक कॉस्मिक ऊर्जा? बऱ्याच जणांना असे वाटते की नंदी हे केवळ महादेवांचे वाहन आहे, पण हे सत्य अर्धेच आहे. अध्यात्म आणि वैश्विक विज्ञानानुसार नंदी हे प्रतीक्षा म्हणजेच एकाग्रतेचे आणि अमर्याद संयमाचे सर्वात मोठे प्रतीक आहे. तुम्ही मंदिरात कधीही नंदीकडे बारकाईने पाहिले असेल तर तुमच्या लक्षात येईल की नंदीची दृष्टी सदैव अगदी एकटक शिवलिंगावर खिळलेली असते. त्यांच्या डोळ्यात कोणतीही चंचलता नसते, त्यांच्या बसण्यात कोणतीही घाई नसते. ते संपूर्णपणे शिवमय झालेले असतात. महादेवांचे स्वरूप हे अत्यंत विराट आणि अथांग आहे. मानवी मन हे मुळातच अत्यंत चंचल असते. ज्योतिषशास्त्रानुसार मानवी मनावर चंद्राचा अंमल असतो आणि चंद्राच्या कला जशा बदलतात तसे मानवाचे विचार क्षणाक्षणाला बदलत असतात. थेट त्या परब्रह्म महादेवांशी जोडले जाण्यासाठी जी शून्यावस्थेची किंवा प्रचंड एकाग्रतेची पातळी लागते, ती सामान्य माणसाकडे नसते. आपण मंदिरात जरी असलो तरी आपल्या डोक्यात संसाराचे, नोकरीचे, पैशांचे विचार सुरूच असतात. अशा या चंचल मनाने थेट महादेवांशी संवाद साधणे अत्यंत कठीण असते. इथेच नंदीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. नंदी हे एक असे माध्यम आहेत जे तुमच्या चंचल मनातील भावनेला एकाग्र करून ती ऊर्जा थेट महादेवांपर्यंत प्रसारित करतात. आधुनिक भाषेत सांगायचे तर जसे एखादे मोठे ट्रान्समीटर किंवा अँटेना लहरी ग्रहण करून त्या मुख्य केंद्रापर्यंत पोहोचवतो, अगदी तसेच नंदी हे भक्तांच्या भावना, त्यांच्या स्पंदनांना ग्रहण करतात आणि अत्यंत शुद्ध स्वरूपात त्या महादेवांना अर्पण करतात. नंदी हे धर्माचे साक्षात रूप आहेत. 4 पाय असलेल्या या धर्मरूपी नंदीमध्ये प्रचंड स्थिरता आहे. जेव्हा तुम्ही त्यांच्या कानात बोलता तेव्हा तुम्ही तुमच्या चंचलतेला स्थिरतेच्या माध्यमातून महादेवांकडे पाठवत असता. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रातील नंदीचे महत्त्व. वास्तुशास्त्रानुसार मंदिराची रचना ही मानवी शरीरासारखीच असते. गाभारा हा हृदय किंवा आज्ञाचक्र मानला जातो. गाभाऱ्याच्या अगदी समोर नंदीची स्थापना केलेली असते. वास्तूच्या दृष्टिकोनातून नंदी आणि शिवलिंग यांच्यात एक अत्यंत प्रबळ आणि अखंड ऊर्जेचा प्रवाह सुरू असतो. हा प्रवाह डोळ्यांना दिसत नसला तरी त्याची स्पंदने तिथे जाणवतात. जेव्हा तुम्ही या ऊर्जेच्या प्रवाहात उभे राहून नंदीच्या सानिध्यात आपली प्रार्थना करता तेव्हा ती प्रार्थना थेट त्या ऊर्जेच्या प्रवाहात मिसळते. ज्योतिषशास्त्र सांगते की नंदी हा पृथ्वी तत्वाचा आणि स्थिरतेचा कारक आहे. तुमच्या जीवनातील नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्थैर्य किंवा नात्यांमधील समस्या या सर्व गोष्टी पृथ्वी तत्वाशी जोडलेल्या आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्या व्यावहारिक जीवनातील समस्या किंवा
इच्छा नंदीला सांगता तेव्हा तुम्ही पृथ्वी तत्वाकडून आकाशाकडे म्हणजेच ईश्वराकडे मदतीची याचना करत असता. नंदीला विनंती करणे म्हणजे आपल्या कर्माचा अहवाल अत्यंत प्रामाणिकपणे ईश्वराच्या दरबारात सादर करण्यासारखे आहे. एक छोटी विनंती आणि पुढचा प्रवास. मित्रांनो, आपण या विषयाच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत, जिथे मी तुम्हाला प्रत्यक्ष कृती कशी करावी हे सांगणार आहे. पण त्याआधी जर तुम्हाला ही सखोल आध्यात्मिक माहिती आवडत असेल आणि अशाच प्रकारच्या शास्त्रशुद्ध ज्ञानाची तुम्हाला ओढ असेल, तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ लाईक करून तुमच्या प्रियजनांसोबत, मित्र आणि परिवारासोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही योग्य मार्ग मिळेल आणि त्यांच्याही जीवनात सकारात्मक बदल घडेल. महादेवाबद्दलची तुमची अपार श्रद्धा किंवा मंदिरात आलेला तुमचा एखादा सुंदर अनुभव खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. तुमच्या एका सकारात्मक कृतीने ही माहिती हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकते. चला तर मग आपल्या मुख्य विषयांकडे परत वळूया. इच्छा सांगण्याची योग्य आणि शास्त्रशुद्ध पद्धत. आता आपण त्या मुख्य प्रक्रियेकडे वळूया, जी अनेकांना अचूकपणे माहीत नसते. मंदिरात गेल्यावर आपण थेट नंदीकडे न जाता प्रथम शिवलिंगाचे दर्शन घ्यावे. महादेवाला जल, बेलाचे पान आणि फुले अर्पण करावीत. मनोभावे त्यांची पूजा करावी. त्यानंतरच दर्शन पूर्ण करून नंदीकडे यावे. नंदीजवळ आल्यावर सर्वप्रथम त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करावा. नंदी हे महादेवांचे परमभक्त आहेत, त्यामुळे त्यांच्याप्रती आदर व्यक्त करणे ही पहिली पायरी आहे. त्यानंतर नंदीच्या दोन्ही शिंगांच्या मधून शिवलिंगाचे दर्शन घ्यावे. याला शृंगदर्शन असे म्हणतात. शास्त्रानुसार शिंगांच्या मधून जेव्हा तुम्ही शिवलिंगाकडे पाहता, तेव्हा तुमची दृष्टी अत्यंत केंद्रित होते आणि तुमच्या डोळ्यांतून बाहेर पडणारी ऊर्जा थेट शिवलिंगावरील ऊर्जेशी एकरूप होते. हे दर्शन अत्यंत पुण्यदायी मानले गेले आहे. कोणत्या कानात सांगावी आपली इच्छा, हा सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे. डावा कान की उजवा कान? आपल्या प्राचीन ग्रंथांनुसार आणि ऊर्जाशास्त्रानुसार नंदीच्या डाव्या कानात इच्छा सांगणे हे सर्वाधिक फलदायी आणि शुभ मानले जाते. यामागेही एक अत्यंत सुंदर विज्ञान आहे. आपल्या शरीरात इडा आणि पिंगला अशा नाड्या असतात. डावी बाजू ही चंद्रनाडीचे म्हणजेच इडा नाडीचे प्रतिनिधित्व करते. ही बाजू ग्रहण करणारी म्हणजेच रिसेप्टिव्ह असते. ती शांती, शीतलता आणि भावनांशी जोडलेली आहे. जेव्हा तुम्ही नंदीच्या डाव्या कानात अत्यंत नम्रपणे आपली इच्छा सांगता, तेव्हा ती भावना अत्यंत सौम्यपणे ग्रहण केली जाते. याचा अर्थ असा नाही की उजव्या कानात सांगितल्यास ते चुकीचे ठरते, पण डाव्या कानाचे महत्त्व शास्त्राने अधिक मानले आहे. हात कसे ठेवावेत आणि शब्द कसे असावेत. इच्छा सांगताना तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीचे नियमन खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही डाव्या कानाजवळ जाऊन कुजबुजता, तेव्हा तुमचा एक हात तुमच्या ओठांवर किंवा तोंडावर आणि नंदीच्या कानावर अशा प्रकारे ठेवावा की तुमचे शब्द बाहेर कोणालाही ऐकू जाणार नाहीत. त्याचवेळी तुमचा दुसरा हात नंदीच्या दुसऱ्या कानावर म्हणजेच उजव्या कानावर हलकेच ठेवावा. यामागे काय लॉजिक आहे? यामागे ऊर्जेचे विज्ञान दडलेले आहे. ध्वनी ही एक ऊर्जा आहे. जेव्हा तुम्ही तुमची इच्छा उच्चारता, तेव्हा ती ध्वनी ऊर्जा दुसऱ्या कानातून बाहेर पडून हवेत विरून जाऊ नये. ती केवळ नंदीच्या आत सामावली जावी आणि थेट महादेवांपाशी पोहोचावी. यासाठी दुसऱ्या कानावर हात ठेवण्याची प्रथा आहे. तसेच ओठांवर हात ठेवण्याचे कारण हे आहे की आपल्या तोंडातून बाहेर पडणारा श्वास किंवा उच्छ्वास थेट देवाच्या मूर्तीला लागू नये, कारण ते अशुद्ध मानले जाते. ही एक प्रकारची नम्रता आणि मर्यादा आहे, जी आपण पाळली पाहिजे. इच्छा सांगताना मनात कोणते भाव असावेत? अनेक लोक नंदीच्या कानात इच्छा सांगताना जणू काही ईश्वरासोबत एखादा व्यवहार करत असल्यासारखे बोलतात. माझे एवढे काम होऊ दे, मी तुला पेढे वाटेन, किंवा माझी ही अडचण दूर कर, मी नारळ फोडेन. लक्षात ठेवा,
ईश्वर हा तुमच्या कोणत्याही भौतिक वस्तूंचा भुकेला नाही, त्याला फक्त तुमच्या शुद्ध भावाची भूक आहे. जेव्हा तुम्ही नंदीच्या कानात बोलाल तेव्हा संपूर्ण समर्पण भाव असावा. तुमची इच्छा अत्यंत स्पष्ट, सकारात्मक आणि त्रोटक असावी. फापट पसारा सांगत बसू नका. ईश्वराला तुमची परिस्थिती माहीत आहे. तुम्हाला फक्त तुमचा हेतू सांगायचा आहे. उदाहरणार्थ, हे नंदी महाराज, माझ्या नोकरीमधील अडथळे दूर करा आणि मला स्थिर यश प्राप्त करून द्या. ही माझी प्रार्थना महादेवांपर्यंत पोहोचवा. असे अत्यंत साधे पण विश्वासाने भरलेले शब्द असावेत. मंत्रांचा योग्य वापर आणि त्याची पद्धत आपली प्रार्थना अधिक प्रभावी आणि वेगवान करण्यासाठी आपल्या वैदिक शास्त्रांमध्ये काही विशिष्ट मंत्रांचा उल्लेख आढळतो. इथे मी तुम्हाला 2 अत्यंत शक्तिशाली मंत्रांच्या प्रयोगाबद्दल सांगणार आहे, जे तुम्ही नंदीच्या कानात इच्छा सांगताना करू शकता. सर्वात पहिला आणि अत्यंत प्रभावी मंत्र म्हणजे महादेवांचा मूळ पंचाक्षरी मंत्र. जेव्हा तुम्ही नंदीच्या कानात इच्छा सांगायला जाल तेव्हा इच्छा व्यक्त करण्यापूर्वी मनातल्या मनात हा पंचाक्षरी मंत्र अगदी शांतपणे जपावा. यामुळे तुमच्या सभोवतालची आणि तुमच्या मनातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि तुमचे शब्द शुद्ध होतात. दुसरी आणि अत्यंत गुप्त पद्धत म्हणजे नंदीला प्रसन्न करण्यासाठी असलेला विशेष नंदी गायत्री मंत्र. जेव्हा तुम्ही तुमची इच्छा पूर्णपणे सांगून होता तेव्हा लगेच तिथून निघून जाऊ नये. तिथेच नंदीजवळ शांत उभे राहावे किंवा बसावे. आपली दृष्टी नंदीच्या चरणांवर केंद्रित करावी आणि मनातल्या मनात या नंदी गायत्री मंत्राचा 11 किंवा 21 वेळा जप करावा. हा मंत्र नंदीची स्तुती करणारा आणि त्यांना जागृत करणारा आहे. या मंत्राच्या प्रभावाने तुमच्या प्रार्थनेला जणू काही पंख फुटतात आणि ती थेट वैश्विक ऊर्जेशी जोडली जाते. मी या मंत्राचे प्रत्यक्ष शब्द इथे उच्चारणार नाही, परंतु तुम्ही कोणत्याही प्रामाणिक ग्रंथात किंवा गुरूंच्या मार्गदर्शनाखाली हा नंदी गायत्री मंत्र सहज प्राप्त करू शकता. हा मंत्र अत्यंत पवित्र मनाने आणि योग्य उच्चारांसह मनात जपणे आवश्यक आहे. कोणत्या चुका कटाक्षाने टाळाव्यात. अनेकदा लोक श्रद्धेने जातात पण अज्ञानामुळे काही अशा चुका करतात ज्यामुळे त्यांचे काम पूर्ण होत नाही. पहिली आणि सर्वात मोठी चूक म्हणजे नंदीच्या कानात कोणाचे तरी वाईट व्हावे, कोणाचे नुकसान व्हावे अशी प्रार्थना करणे. नंदी हे साक्षात धर्माचे प्रतीक आहेत. धर्माच्या दरबारात अधर्माची कोणतीही गोष्ट टिकू शकत नाही. जर तुम्ही द्वेषाने किंवा रागाने कोणाचे नुकसान करण्याची इच्छा तिथे प्रकट केलीत तर ती इच्छा तिथेच नष्ट होते आणि त्याचे नकारात्मक परिणाम तुमच्याच आयुष्यावर होऊ शकतात. त्यामुळे नेहमी स्वतःच्या प्रगतीची आणि कल्याणाचीच प्रार्थना करावी. दुसरी गोष्ट म्हणजे शारीरिक आणि मानसिक पावित्र्य. मंदिरात जाताना शक्यतो सात्विक आहार घेतलेला असावा. जर तुम्ही व्यसन करून किंवा अत्यंत नकारात्मक विचारांनी भरलेले असाल तर आधी काही वेळ मंदिराच्या आवारात शांत बसा. तुमचे मन शांत होऊ द्या, श्वास संथ होऊ द्या आणि मगच नंदीकडे जा. अस्वस्थ मनाने केलेली प्रार्थना कधीही एकाग्र होऊ शकत नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घाई. आजकाल लोकांना प्रत्येक गोष्टीत घाई असते. नंदीच्या कानात काहीतरी पुटपुटायचे आणि लगेच पळायचे. असे करू नका. नंदी हे संयमाचे प्रतीक आहेत. त्यामुळे तिथे गेल्यावर काही सेकंद का होईना डोळे मिटून तो शांतपणा, ती स्थिरता स्वतःच्या आत अनुभवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या प्रार्थनेत जर संयम नसेल तर फळ मिळण्यातही अडचणी येतात. निष्कर्ष आणि फलश्रुती. मित्रांनो, हिंदू धर्म आणि आपल्या परंपरा या कोणत्याही अंधश्रद्धेवर आधारलेल्या नाहीत. त्यामागे मानवी मन, निसर्ग आणि वैश्विक ऊर्जा यांचा अत्यंत सखोल अभ्यास दडलेला आहे. नंदीच्या कानात इच्छा सांगणे ही केवळ एक प्रथा नसून ती मानवी चंचलतेला ईश्वरीय स्थिरतेशी जोडणारी एक अत्यंत वैज्ञानिक आणि मानसिक प्रक्रिया आहे. जेव्हा तुम्ही योग्य पद्धतीने, पूर्ण श्रद्धेने आणि शास्त्राला धरून ही कृती करता तेव्हा तुमच्या जीवनातील अडथळे निश्चितपणे दूर होतात. तुमचे करिअर असो, आरोग्य असो, आर्थिक प्रश्न असोत किंवा घरातील नातेसंबंध असोत, जेव्हा तुम्ही नंदीच्या माध्यमातून महादेवाला साकडे घालता तेव्हा ती ऊर्जा तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक गोष्टींना जाळून भस्मसात करते आणि तुम्हाला योग्य दिशा दाखवते. आज आपण जी माहिती पाहिली
ती तुमच्या जीवनात नक्कीच एक सकारात्मक बदल घडवून आणेल असा मला ठाम विश्वास आहे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाल तेव्हा आज मी सांगितलेले सर्व नियम, ती पद्धत आणि ती श्रद्धा नक्कीच आठवा. तुम्हाला स्वतःला तुमच्या प्रार्थनेमध्ये एक वेगळीच शक्ती आणि अनुभूती जाणवेल. ईश्वराकडे काही सांगताना स्वतःला पूर्णपणे त्याच्या चरणी लीन करा. जे होईल ते तुझ्या इच्छेने आणि माझ्या भल्यासाठीच असेल हा भाव मनात ठेवा. महादेव अत्यंत भोळे आहेत. ते तुमच्या अंतरंगातील हाक नक्कीच ऐकतील. तुम्हा सर्वांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवत, तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी नांदो, हीच महादेवांच्या आणि नंदी महाराजांच्या चरणी प्रार्थना. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि अशाच सखोल ज्ञानासाठी आपल्यासोबत जोडलेले राहा. सर्वांचे कल्याण हो. हर हर महादेव.